आई-वडिलांच्या इच्छेखातर अस्मिताने रवीसोबत लग्न केलेले असते. पण रवी काही तिच्याशी प्रेमाने वागायचा नाही. नेहमी वाद-विवाद, भांडणे करायचा. तरी अस्मिता आपले लग्न निभावण्याचे प्रयत्न करायची. पण एके दिवस तिचा संयम संपला आणि ती माहेरी आली. पण तेथेही तिचा स्वीकार आई-वडिलांनी केला नाही. तेव्हा अस्मिता त्यानंतर जे काही करते, आई-वडिलांनी अस्मिताचे लग्न तिच्या मनाविरुद्ध करून दिले होते. अस्मिता सासरी गेल्यानंतर काही दिवस सर्व काही ठीक चालू होतं. पण लग्नाच्या काही दिवसातच रवीचे खरे रूप अस्मितासमोर आले. अस्मिता रवीचा व घरातील प्रत्येकाचाच मान ठेवायची. सर्वांशीच आदराने वागायची. पण तिच्याशी मात्र कधी कोणीच चांगले बोलायचे नाही. अस्मिता घरातील सर्व कामे आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य म्हणून पार पाडायची. पण तिच्याकडे सर्व घरातील नोकर म्हणून पाहायचे. रवी तर प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करायचा. लग्नानंतरचे काही दिवस सोडले तर आत्तापर्यंत एकही दिवस रवी अस्मितासोबत चांगला वागलेला नव्हता. याचे अस्मिताला खूप वाईट वाटायचे. ती विचार करायची की जर माझे लग्न आकाशसोबत झाले असते तर किती बरं झालं असतं. पण वडिलांनी माझी इच्छा नसतानाही व मला पसंत नसतानाही माझे लग्न जबरदस्तीने रवीसोबत करून दिले. आणि आज माझ्यावर ही वेळ आली आहे. लग्न झालं आहे म्हणून मी माझ्याकडून सर्व परीने ह्या नात्याला एक संधी देण्याचे ठरवलेले होते. आपल्या प्रेमाची शिक्षा दुसऱ्या कोणालाही होऊ नये असं मला मनापासून वाटत होतं. अस्मिता बरेच दिवस रवीचे वागणे सहन करत होती. तो नेहमीच तिच्याशी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वाद घालायचा. मला तुझ्यासोबत लग्न करण्याचा पश्चाताप होत आहे. तू आल्यापासून सर्व काही बिघडत आहे. असे अनेक अपशब्द बोलायचा, तिला दोष द्यायचा. पण अस्मिताने कधीच उलटून उत्तर दिले नाही. रवी व्यसनीसुद्धा होता. तो व्यसन करायचा. अस्मिता सासरी खूप दुःखी होती. तिच्यासोबत सासरी जे काही होत होतं त्याची कल्पना तिने आईवडिलांना कधीच दिली नाही. कारण तिचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध त्यांनी करून दिले होते. याचे वाईट तिला वाटायचे. आणि अस्मिताचे ज्या मुलावर प्रेम असते तो जेलमध्ये होता. कारण अस्मिताच्या वडिलांनीच आकाशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असते की हा आमच्या मुलीला विनाकारण त्रास देत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला काही दिवस ताब्यात घेतलं होतं. पण हे सर्व काही अस्मिताला माहिती नसतं. अस्मिता रवीला समजून सांगायची. त्याला विचारत असे की माझं काय चुकलं आहे. पण तो काही उत्तर देत नसे. तो समजून घेण्याच्या मनस्थितीत कधीच नसायचा. अस्मिता सर्व काही सहन करत होती. तिला वाटत होतं की रवीचे वागणे एक दिवस बदलेल, तो चांगला होईल. त्यामुळे इतके महिने तिने सर्व काही सहन केलं. पण तो काही बदलला नाही. उलट दिवसेंदिवस त्याचे वागणे अजूनच क्रूर होत चालले होते. लग्नाला इतके महिने झाले होते तरी देखील परिस्थिती मात्र काहीच बदललेली नव्हती. तेव्हा अस्मिताने विचार केला की या नात्याला मी अजून संधी देऊ शकत नाही. मी खूप दिवस वाट पाहिली, संयम ठेवला, पण आता अजून काही सहन करण्याची क्षमता माझ्यात नाही. म्हणून तिने एक निर्णय घेतला. रवीला घटस्फोट देण्याचे ठरवले आणि ती नाईलाजाने माहेरी निघून आली. घरी आल्यानंतर तिने आत्तापर्यंत जे काही तिच्यासोबत झाले होते ते सर्व काही सांगितले व रवीला घटस्फोट देणार असल्याचे देखील सांगितले. तेव्हा तिला जे वाटत होते तेच झाले. आई-वडिलांनी तिला समजून घेतले नाही. उलट तिला जाब विचारू लागले की तू कोणाला विचारून हा निर्णय घेतला आहेस आणि पुढे जाऊन तुझ्याशी कोण लग्न करेल, माहेरी किती दिवस राहशील. अशा अनेक प्रकारे अस्मिताची कोंडी केली गेली. पण आता अस्मिताने ठरवलेलं होतं की काहीही झालं तरी त्या घराकडे परत जायचं नाही. आणि तेव्हाच तिने ठरवले की आपण आईवडिलांच्या सोबतही राहायला नको. आपण नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहू.
आणि त्यानुसारच तिने नोकरी शोधली. ती एका कंपनीत कामाला लागली. कंपनीतील काही मुली रूम घेऊन त्या राहू लागल्या. आता तिने पूर्णपणे आपला वेळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. स्वतःला झोकून देऊन तिने काम करण्याची तयारी केली. आयुष्यामधील प्रत्येक संकटाला, परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे जाण्याचे ठरवले. या दरम्यान तिला आकाशची खूप आठवण येत होती. पण तरीही तिने कधीच त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण तिचा असा गैरसमज झालेला असतो की आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम असतानाही त्याने माझे लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी होऊ दिले का? तो का नाही आला माझे लग्न थांबवण्यासाठी? जर तो त्या दिवशी आला असता तर कदाचित माझे लग्न रवीसोबत झालेच नसते. आज जी परिस्थिती आहे ती निर्माणच झाली नसती. त्यामुळे इतक्या कठीण काळातही तिने कधीच कोणाच्या मदतीची अपेक्षा ठेवली नाही. अस्मिताला नोकरीला लागून बरेच महिने झाले. तिची आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली झाली होती. अस्मिता आधीपासूनच खूप हुशार होती. कंपनीत तिला तिच्या कामाच्या गुणवत्तेच्या जोरावर लवकरच प्रमोशन मिळाले. त्यामुळे ती सध्या खूप खुश असायची. स्वतःच्या निर्णयाचा, स्वतःच्या कर्तृत्वाचा तिला नेहमीच अभिमान वाटायचा. जीवनातील कठीण प्रसंगात त्या परिस्थितीसमोर हतबल न होता संयमाने त्याचा सामना केला तरच पुढे जाऊन एक दिवस चांगला नक्कीच येऊ शकतो, यावर तिचा विश्वास अजूनच पक्का झाला. आणि मग ती आत्मविश्वासाने अजूनच पुढे वाटचाल करत राहिली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ती प्रगतीच्या वाटेवर होती. तिने स्वतःच्या हिमतीवर चांगले यश मिळवलेले होते, याची कल्पना आता आईवडिलांनाही होती व त्यांनाही अभिमान वाटत होता. आपली मुलगी इतकी हुशार, कर्तबगार असताना केवळ तिचे कोणावर तरी प्रेम आहे व त्याच्यासोबत लग्न होऊ नये म्हणून आपणच आपल्या लेकीचे लग्न चुकीच्या घरात करून दिले. त्यामुळे तिला खूप काही सहन करावं लागलं. तिच्या आयुष्याचे खूप मोठे नुकसान झाले, याची जाणीव आईवडिलांना झाली होती. एके दिवशी अस्मिताला कंपनीच्या वतीने कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीचे सोनं करायचं असं अस्मितानं ठरवलं. पुढच्या 2च दिवसात ती दिल्लीला जाण्यासाठी निघणार होती. त्यासाठी तिला काही वस्तू खरेदी करायच्या होत्या, काही वस्तू घ्यायच्या होत्या. म्हणून ती मॉलमध्ये पोहोचली. स्वतःसाठी खरेदी करू लागली. त्या मॉलमध्ये तेव्हा आकाशही खरेदीसाठी आलेला असतो आणि अचानकपणे आकाश अस्मिताच्या समोर येतो. इतक्या वर्षांनी त्याला पाहून तिला काहीच सुचत नाही, पण ती स्वतःला सावरते. आकाश तिला भेटण्यास येतो, पण ती टाळाटाळ करत असते. तेथून निघून जाते. तेव्हा आकाश तिला स्वतःची शपथ घालतो. त्यामुळे अस्मिता थांबते व त्याच्यासोबत बोलण्यास देखील तयार होते. आकाश बोलतो, इथे साईडलाच कॅफे आहे, तेथे बसून बोलू. आणि मग दोघेजण तेथे जाऊन बसतात. भेटल्यापासून आकाश एकटाच बोलत असतो. अस्मिता मात्र शांतच असते. आकाश विचारतो, एकटीच आली आहेस का? अस्मिता बोलते, हो. तू सासरी खुश आहेस ना? तुझा नवरा तुझी काळजी घेतोय ना? तू कशी आहेस? हो, मी ठीक आहे, एवढंच अस्मिता बोलते. तेव्हा आकाश बोलतो, काय झालं आहे? तू तुझ्या नवऱ्याबद्दल काही बोलत नाहीस? सर्व काही ठीक आहे ना? तेव्हा अस्मिता बोलत नाही. आमचा घटस्फोट झाला आहे. मी सध्या एकटीच राहते व नोकरी करते. पण का आणि कधी? तेव्हा अस्मिताने आकाशला सर्व काही सांगितलं. पण तू तुझ्या आईवडिलांसोबत का राहत नाहीस? मला त्या दरम्यान तू संपर्क का केला नाहीस? अस्मिता बोलते, खरंच तुझं माझ्यावर प्रेम असतं तर लग्नाच्या दिवशी तू घेऊन जाण्यासाठी मला नक्कीच आला असतास. पण माझे लग्न दुसरीकडे होऊ दिले नसतेस. पण तू तर आलाच नाहीस. तेव्हा आकाश बोलतो, तुला काहीच माहिती नाही का? तुझ्या वडिलांनी माझ्या विरोधात पोलीस केस केली होती. त्यामुळे मी जेलमध्ये होतो.
हे ऐकून अस्मिताला धक्काच बसला. पण मला याबाबत काहीच माहिती नव्हतं. मला माफ कर, माझ्यामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं. आकाश बोलतो, जाऊ दे, सोडून दे सर्व. पण आता तू माझ्याशी लग्न करशील का? काय तू अजून लग्नच केलं नाहीस? नाही, तुझ्याशिवाय मी कोणाचाच विचार करू शकत नाही. आणि तसंही मी माझ्या कामावर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित केलं आहे. पण तू सांग ना, आता तरी माझ्याशी लग्न करशील का? अस्मिता बोलते, मी कंपनीकडून कामासाठी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे आल्यानंतर मी तुला कळवेन. आकाशसुद्धा हो बोलतो. एकमेकांचे फोन नंबर घेतले जातात आणि दोघेही आपापल्या घरी जातात. 1 आठवड्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी ते दोघेही भेटतात. आकाश तर पूर्ण आठवडा त्याच विचारात असतो की काय माहिती अस्मिता काय सांगेल. आणि तेव्हा आकाश तिला पुन्हा विचारतो, तू काय विचार केला आहेस? आपण लग्न करूयात ना? अस्मिताचे तर आकाशवर प्रेम असतेच आणि आज दुसऱ्यांदा तिला आपल्या प्रेमासोबत आयुष्यभर राहण्याची संधी मिळालेली असते. त्यामुळे तीही होकार देते. हे ऐकून आकाश खूप जास्त खुश होतो. त्यानंतर अस्मिता आपल्या आईवडिलांना सर्व काही सांगते. आता आईवडीलही कोणतीही तक्रार न करता लग्नासाठी होकार देतात. कारण गेल्या वेळेस केलेली चूक त्यांना पुन्हा करायची नसते व अस्मिताला अजून दुःख व एकटेपण द्यायचं नसतं. त्यामुळे पुढच्या काहीच दिवसात आई वडील दोघांचे लग्न लावून देतात. दोघेही कायम सोबत राहण्याचे एकमेकांना वचन देतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.